जिजाऊ यांच्या चरणाची धूळ कुंकवाच्या करंड्यात ठेवून बहाला लावावी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या नामस्मरणाने देहाचे देव आणि इंद्राची इंद्रायणी ते संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरा यांनी आपल्या ज्ञानेश्वरच्या माध्यमातून घरोघरी ज्ञानाचे दिवे लावले. ते छत्रपती ते संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांनी या महाराष्ट्राच्या मातीवर सोन्यासारखे स्वराज्य निर्माण केले. ते छत्रपती शिवाजी महाराज यांनी चूल आणि मूल या संकल्पनेच्या जागृतीतून बाहेर काढून शिक्षणाचा खरा मार्ग दाखवला. ते सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले भारताची संविधान लिहिण्यासाठी मला फारसे कष्ट लागणे कारण माझ्यासमोर होते छत्रपती शिवरायांचे स्वराज्य असे म्हणणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या सर्व महापुरुषांना महामानवांना महामातांना माझा त्रिवार अभिवादन. माझे नाव कृष्णालिया मुलुगले. माझा विषय मी जिजाऊ होते. हो, आम्ही आलोय तुमच्या आऊसाहेब जिजाऊ या महाराष्ट्र या स्वराज्याची पवित्र माती पुन्हा एकदा आमच्या मस्तकी लावण्याचे भाग्य आम्हास लाभले. या जगदंबेचीच कृपा. पण एक काळ असा होता मावळ्यांनो, या मराठी मातीच्या उपऱ्यावर अनेक परकीय सतत थयाथया नाचत होता. शेतकरी आडस पाणी करून जगत होता. मराठी मुलगाचं सैन्य मुघलांच्या आडमाळ्यात खितपत पडलं होतं. अशा परिस्थितीत सिंदखेडच्या मासाराने आणि लखुजीराजे यांच्याकडे आम्ही जन्माला आलो तेव्हा दारोदारी रांगोळ्या काढल्या गेल्या, तोरणी लावली गेली, हातीवर साखरही वाटण्यात आली. आजूबाजूला सरदारांची वर्दळ, युद्धाचे डावटे, सहला मसलती असं होतं आमचं बालपण. युद्धकला तर आम्ही शिकलोच होतो, पण आम्ही 754 मुलींची एक फौज तयार केली होती. सकाळी सकाळी जेव्हा आम्ही रपेट करायला जायचो तेव्हा गावाकुजातल्या काही बायकांना कौतुकही करायचं, काही नाकही मोडायचं, काही तर म्हणायचं कसं होणार पोरींचं. पण आम्ही निश्चय केलेला स्वतः सोबत इतरांचे रक्षण करता आले पाहिजे. मासारांच्या इच्छेनुसार तर आम्ही 6 भाषाही शिकलो. मराठी, संस्कृत, पारसी, अरबी, कन्नड. रामायण महाभारताबरोबर कबीराचे दोहे, कुराण, बायबल आम्ही वाचले आणि समजूनही घेतले. पण आमच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला की धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे मानस कल्याण की कर्मकांड? आम्ही तलवार चालवत होती कोणासाठी? परक्यांची चाकरी आम्ही का करायची? म्हणजे झुंजणारा पण, बनणारा पण आणि मारणाराही आपण. तो अन्याय पाहून तळपायाच्या मस्तकात जाते. एक एक शब्द आम्ही मनात साठवत होतो. विचार केला की अब्रू उठून गेलेल्या लेकी सुनांना काठावर स्थान दिले, काठावर स्मशान बनवलंस. पण आता विजत बसायचं नाही, आता फक्त पेटायचं. आणि कसं पेटायचं मी तुला सांगणार. शहाजी राजांना आमचा विश्वास होताच. शहाजी राजा आणि आमचं लग्न झालं. आमच्या मनात स्वातंत्र्याची पहाट होऊ लागली. आमच्या पोटात अंकुर वाढू लागला. आम्हाला विलक्षण डोळेही लागले होते. आम्हाला मेवा, मिठाई किंवा सुगंधी सरबती नको होती. आमचे डोळेच वेगळे होते. आम्हाला हत्तीवर बसावेसे वाटत होते. ढाल, तलवार, धनुष्यबाण हातात घेऊन शिखर चढून लढाया कराव्याशा वाटत होत्या. डोंगर चढून किल्ले पाहावेसे वाटत होते. आम्हाला एकूण 6 आपत्ती झाली. पहिले संभाजीराजे आणि मग 4 आणि मग शिवाजीराजे. शहाजीराजे विजापूरच्या दरबारात सरदार असल्याने आमचे तेथे येणे चालायचे. औरंगजेबच्या कपटाने शहाजीराजांना मारले गेले आणि शिवाजीराजांनी अफजल खानाला वाघनख मारून कोथळा बाहेर काढला. शिवाजी कीर्ती पाहून आम्ही निर्धास्त झालो. शिवाचा धामधुमीत राज्याभिषेक करण्यात आला. आता आम्ही थकलो. आता आम्ही थांबतो. जगदंब जगदंब जगदंब.